प्रेमाचा अनोखा करार भाग 4. आदित्य घरी पोचतो. सगळ्यांचे चेहरे पाहून तोही थोडा घाबरतोच. तो आईजवळ जातो आणि विचारतो, काय झालं मम्मा? आदित्य म्हणाला, आई काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? असं अचानक का बोलावून घेतलंस तू मला? माधवी म्हणाली, संगीताताईचा फोन आला होता. नमस्वीने तिचा निर्णय घेतलेला आहे हे सांगायला तुला घरी बोलवलेलं आहे. आदित्य म्हणाला, मग काय आहे नमस्वीचा निर्णय? बोल ना आई, लवकर सांग ना मला. काय घेतला नमस्वीने निर्णय? आई काही बोलणार तेवढ्यातच मागून नमस्वीचा आवाज येतो. आई काही बोलणार तेवढ्यातच नमस्वीचा आवाज येतो. नमस्वी म्हणाली, होकार आहे माझ्या लग्नासाठी. नमस्वीचा आवाज ऐकून आदित्य मागे वळतो. ती आपल्या आईबाबांसोबत आदित्यच्या घरी दारामध्ये उभी असते. ती आतमध्ये येत बोलत असते. नमस्वी म्हणाली, हो आदित्य, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. नमस्वीच्या या उत्तराने आदित्य जरा आंदोलनच जातो. त्याला खूप आनंद होतो. त्याचा डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. नमस्वी त्याच्या समोर येऊन उभी राहते. नमस्वी म्हणाली, आदित्य, मी तुझ्याशी लग्न करण्याचं ठरवलेलंच आहे. तुझा निर्णय काय आहे? देशील का माझी साथ? लग्न करशील का माझ्यासोबत? आदित्यला अजूनही विश्वास बसत नव्हता त्यांच्या कानावर. त्याला ते एक सुंदर स्वप्न असल्याचं भासत होतं. अंकिता त्याच्या जवळ जाऊन त्याला धक्का देते आणि तो भानावर येतो. आदित्य म्हणाला, मी पण तयार आहे लग्नासाठी, तुझ्याशी लग्न करायला. दोघांचाही होकार ऐकून सगळे खूप खुश होतात. सगळ्यांना खूप अतिशय आनंद होतो. अंकिता म्हणाली, आई तू पण ना, किती घाबरवलंस ग तू आम्हाला. तुला हे सगळं आधी नाही सांगता आलं का मला? आदित्यची आई म्हणाली, अगं संगीताताई बोलल्या की नमस्वी स्वतः येणार आहे तिचा होकार सांगायला, म्हणून मी नाही सांगितलं. म्हणलं आदित्यला नमस्वीकडून होकार ऐकूयात. तो तर बिचारा कधीपासून बेचैन होता ऐकायसाठी, म्हणून त्याला एक सुख धक्का द्यायचा होता मला. आदित्यचे बाबा म्हणाले, अगं पण आम्हाला तरी सांगायचंच ना तू. आम्ही किती काळजीत पडलो होतो, कळत नाही तुला? नमस्वीने होकार दिलाय की नकार म्हणून. एकतर सकाळीच आदित्यची अवस्था भोगत नव्हती आम्हाला. आदित्यची आई म्हणाली, आहो ही अंकिता आहे ना, तिने लगेच तिच्या लाडक्या भावाला जाऊन सांगितलं असतं ना, आणि ते सरप्राईज राहिलं नसतं ना, म्हणून जरा गंमत केली मी पण. आदित्य म्हणाला, तू पण नाही खरंच. आदित्यची आई म्हणाली, आदित्य तू खुश आहेस ना बाळा आता? आदित्य नमस्वीकडे बघत असतो आणि म्हणतो, नमस्वी तू खुश आहेस ना? नमस्वी डोळ्यांनीच आपली सहमती देते. आदित्य म्हणाला, हो आई, मी पण खूप खुश आहे. आदित्यचे बाबा म्हणाले, चला मग लग्नाच्या तयारीला लागायलाच पाहिजे आता. काय बेहनजी? नमस्वीचे बाबा म्हणाले, हो हो चालेल ना, तयारीला लागूयात आपण. आम्ही या दिवसांची कधीपासून वाट पाहत होतो. आता अजिबात वेळ घालवायला नको, लगेच तयारीला लागायचं. नमस्वीची आई म्हणाली, आम्हाला तर खूपच आनंद झालेला आहे. नमस्वीने अगदी योग्य निर्णय घेतला. आदित्यची आई म्हणाली, आहो नमस्वी आहे समजूतदार, आणि मला माहिती होतं ती हाच निर्णय घेणार आहे म्हणून. अंकिता म्हणाली, बरं आई, मी काय म्हणते, नमस्वी पहिल्यांदाच आपल्या घरी आलेली आहे तर तिला आपलं घर दाखवूयात का? तसंही तुम्ही मोठी माणसं लग्नाबद्दल डिस्कस करत आहात तर आमचं काय त्यामध्ये काम? मग मी तिला घर दाखवते. आदित्यची आई म्हणाली, बरं ठीक आहे, जा तुम्ही. आणि हो अंकू, बडबड करून तिला जास्त चिडू नकोस. आणि एक, तिला आदित्यची पण रूम दाखवून आण. अंकिता म्हणाली, हो आई. असं बोलून अंकिता नमस्वीला घेऊन जाते. नमस्वी एक नजर आदित्यकडे टाकत असते. आदित्य देखील तिलाच पाहत असतो. त्याला पण तिच्या सोबत जायचं असतं, पण बाबा हाक देऊन त्यांना बोलावून घेत होते. आदित्य बाबांजवळ जाऊन बसतो, पण त्याचं लक्ष मात्र नमस्वीकडेच होतं. आदित्य स्वतःशीच म्हणाला, अरे यार, नमस्वी आज पहिल्यांदाच घरी आलेली आहे आणि मी इथे बसलो. काय करू मी आता? अंकू पण नाही आहे येथे, नाहीतर तिने सोल्युशन दिलं असतं ना. काय करू मी? काय करू? हां, आयडिया आली. आदित्य म्हणाला, बाबा मला एका क्लायंटला अग्रीमेंट ईमेल करायचं आहे, सो मी जाऊ का? आदित्यचे बाबा म्हणाले,
अरे पण येथे लग्नाबद्दल आम्ही ठरवतोय, तर तुझंही मत लागेल ना आम्हाला. आदित्य म्हणाला, तुम्ही दोघे जे ठरवाल ना ते मला आणि नमस्वीला मान्यच असेल. आता जाऊ का मी? खूप इम्पॉर्टंट क्लायंट आहे ते. आदित्यचे बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, जा तू. आदित्य घाईतच वरती जायला निघत असतो. अंकिता नमस्वीला घर दाखवत असते. आधी ती तिची रूम दाखवते आणि नंतर ती नमस्वीला आदित्यच्या रूम मध्ये घेऊन जाते. अंकिता म्हणाली, हे नमस्वी, ही आहे आदित्यची रूम, जी थोड्या दिवसांनी तुझी सुद्धा होणारच आहे. असं बोलून ती नमस्वीला रूम मध्ये खेचतच घेऊन येते. अंकिता म्हणाली, आवडली का तुला रूम? छान आहे का? ऍक्च्युली त्याचा फेवरेट कलर आहे हा पर्पल, त्यामुळे त्याने त्याच्या रूमला हा पर्पल कलर देऊन ठेवलेलाच आहे. वेडाच कुठला आहे तो. नमस्वी म्हणाली, नाही, उलट खूप छान कलर आहे हा. मला पण डार्क कलर आहे ना खूप आवडतात. सुंदर आहे ही रूम पण. तेवढ्यातच आदित्य तिथे येतो. आदित्य म्हणाला, थँक्स नमस्वी. बघ अंकु, याला बोलतात चॉईस. नाहीतर तुला आवडतो बेबी पिंक कलर. अंकिता म्हणाली, हो का? बाय द वे आदित्य, तू इथं काय करत आहेस? आदित्य म्हणाला, ते मी ऍक्च्युली ते मला एक मेल करायचा होता ना क्लायंटला, म्हणून मी येथे आलेलो आहोत. अंकिता म्हणाली, हो का? पण तुझा लॅपटॉप तर खालीच होता ना. खरं खरं बोल ना, की तुला करमत नाही आहे कुणाशिवाय तरी. आदित्य म्हणाला, एवढं समजतंय ना तुला, मग जा ना खाली तू पण. आई कधीपासून बोलावती तुला. अंकिता म्हणाली, का? काय झालं? आदित्य म्हणाला, मला काय माहिती. ती एवढीच बोलली की अंकुला खाली पाठव म्हणून. अंकिता म्हणाली, खरं बोलतोस ना तू, की मला कटवते इथून? आदित्य म्हणाला, मी का खोटं बोलू ग तुझ्यासोबत? जा लवकर, ती वाट बघत असेल तुझी. अंकिता खाली निघून जाते. तिला माहिती असतं की आदित्य खोटं बोलतोय, पण ती देखील तसं न दाखवता तिथून खाली निघून जाते. कारण तिलाही त्या दोघांना एकत्र वेळ घालवता यावा असंच तिला वाटत होतं. आता तिथे फक्त आदित्य आणि नमस्वीच असतात. आदित्य म्हणाला, थँक्स नमस्वी. नमस्वी म्हणाली, मगाशी बोलला होतात ना तुम्ही थँक्स, आता पुन्हा का बरं? आदित्य म्हणाला, हो, मगाशी थँक्स बोललो होतो, पण ते थँक्स माझी बाजू घेतली ना त्यासाठी होतं. आणि आताचं थँक्स तू लग्नासाठी हो बोललीस ना त्याच्यासाठी आहे. सो वन्स अगेन्स्ट थँक्स. नमस्वीला यावर काय बोलावं काही सुचत नसतं. ऍक्च्युली कालच्या तुझ्या अचानक जाण्याने मी थोडा घाबरलंच होतो ग. मला वाटलं की तू मला नकारच दिलाय. बट थँक्यू गॉड, तसं काहीच नाही झालं. नमस्वी म्हणाली, तुला इतकी भीती का वाटत होती? आय मीन, जर मी नकार दिला असता तर काय झालं असतं? तू इतका चांगला मुलगा आहेस, तुला दुसरी मुलगी भेटलीच असती ना. ती पण माझ्यापेक्षाही चांगली भेटली असती. आदित्य म्हणाला, पण मला दुसरी मुलगी नको होती ना. मला तुझाच होकार हवा होता. नमस्वी म्हणाले, पण का आदित्य असं? आदित्य म्हणाला, कारण आदित्य काही बोलणार तेवढ्यातच साधना तेथे येते. आदित्यची आई म्हणाली, अरे तुम्ही येथे गप्पा मारत बसलेले आहात. नमस्वी बाळा, चल, मला तुला आहे ना काहीतरी द्यायचं आहे. आदित्य, तू पण ये माझ्या रूम मध्ये. असं बोलून आई त्या दोघांना आपल्या रूम मध्ये घेऊन जाते. आपल्या कपाटातून एक छोटासा बॉक्स काढून उघडून बघते त्याच्यामध्ये. त्या बॉक्स मध्ये हिऱ्यांनी जडलेल्या बांगड्या असतात. आदित्यची आई त्या दोघांना म्हणाली, ह्या बांगड्या माझ्या सासूबाईंनी मला लग्नामध्ये दिल्या होत्या. आता त्यावर फक्त तुझा हक्क आहे नमस्वी. तू या घरची सून आहेस होणारी. धर आणि तूच बांगड्या घाल. असं बोलून आदित्यची आई तिला बांगड्या घालू लागते. इतक्या महाग बांगड्या बघून नमस्वीला खूप ऑकवर्ड फील होत असतं. नमस्वी म्हणाली, अहो काकू, हे काय करते तुम्ही? मला खरंच नको आहे त्या बांगड्या. खूप महाग दिसतंय. आदित्यची आई म्हणाली, मौल्यवान तर आहेच, पण तुझ्यापेक्षा कमीच आहे बाळा. आणि ही या घरची रीतच आहे. होणाऱ्या सुनेला ह्या बांगड्या घालाव्याच लागत असतात. नमस्वी म्हणाली, पण काकू. आदित्य म्हणाला, नमस्वी, प्लीज नाही, नको ना बोलूस तू. हा तुझा पण हक्क आहे. आणि आई एवढ्या प्रेमाने देते तर घे ना ग. तिलाही आवडेल. आदित्यची आई म्हणाली,
आदित्य, धर, तूच घालीला बांगड्या, आणि बांगड्या घालून झाल्यानंतर तुम्ही खाली या. मला तुमच्या दोघांची दृष्ट काढायची आहे, तर त्याची तयारी करायला मी खाली जाते. असं बोलून आई खाली निघून जाते. आदित्य नमस्वीला बांगड्या घालायला हात पुढे करत असतो. आदित्य म्हणाला, नमस्वी, बांगड्या घालू का मी? नमस्वी म्हणाले, आदित्य म्हणाला, मग हात पुढे कर ना. नमस्वी म्हणाली, काय? आदित्य म्हणाला, तुझे हात. असं बोलून आदित्य नमस्वीचे हात आपल्या हातात घेतो आणि तिला बांगड्या घालू लागतो. बांगड्या घालताना तो होणारा स्पर्श दोघांनाही शहारून टाकत होता. बांगड्या घालून झाल्यावर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. नमस्वीला त्यांच्या डोळ्यात प्रेम दिसत असतं, विश्वास दिसत होता, पण तिच्या डोळ्यात मात्र अपराधीपणाची भावना होती आणि ती लपवण्यासाठी नमस्वी आपली नजर आदित्यपासून हटवत असते. ती आपल्या दोन्ही हात आदित्यच्या हातातून सोडून घेते. नमस्वी म्हणाली, आदित्य, खाली जाऊयात का आपण? काकू वाट बघत असतील ना आपली. आदित्य म्हणाला, नमस्वी, अजून एक गोष्ट, तू माझ्या आईला आई बोललीस तर मला ते जास्त आवडेल. तू काकू म्हणू नकोस. आणि माझ्या आईलाही असं बोलून दोघेही खाली हॉलमध्ये जात असतात. आदित्यची आई त्या दोघांना ओवाळून त्यांची नजर काढते. ती दोघे सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असतात. आदित्यचे बाबा म्हणाले, मी उद्याच आमच्या भटजींना बोलावून घेतो. नमस्वीची जन्मकुंडळी आणि आदित्यची जन्मकुंडळी मिळून घेऊयात आपण. लग्नाचा मुहूर्त काढायला बरं पडेल ना आपल्याला. आदित्य म्हणाला, बाबा, माझ्या अशा गोष्टींमध्ये अजिबात विश्वास नाही आहे. आय मीन, आता कितीही गुण सोडले ना तरी पुढे जाऊन ते नातं टिकेलच असं कशावरून आहे बाबा? आणि जे नातं टिकणार असेल ते कशावरून? गुण न मिळाल्यामुळं जुळतं असतं का काही असं असतं का? मग काय उपयोग पत्रिका बघून सुद्धा? मला वाटतं की एखादं नातं टिकवायची आपल्यामध्ये खरंच इच्छा असेल तर ते मनापासून टिकतच असतं. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत असतात. हे असं गुण जुळवून नाही होत काही. त्यामुळे आमच्या पत्रिका नको पाहायला असं मला वाटतं. आदित्यचे बाबा म्हणाले, आदित्य, बरोबर आहे तुझं, पण ही रीतच असते बाळा, आणि ती आपल्याला मानायचीच असते. आपल्या पूर्वजांनी बनवल्यात काही रीतीभाती, त्या न मानून कसं चालेल बेटा? आदित्य म्हणाला, बाबा, मी अशा रीती नाही मानत, आणि तसंही आपणच या रीती बनवलेल्या आहेत ना, त्यामुळे त्या मानायच्या की नाही ते पण आपणच ठरवायचं ना. मला तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण प्लीज फक्त ही कुंडलीची रीत सोडून द्या. असं बोलून आदित्य तिथून निघून जातो. कुणाला समजत नाही की आदित्य असं का वागतोय म्हणून, पण अंकिताला त्याच्या अशा वागण्याचा थोडाफार अंदाज आलेलाच होता. अंकिता म्हणाली, बाबा थांबा, मी बोलते त्याच्याशी, काय बोलायचं ते. असं बोलून अंकिताही त्याच्या मागे जाते. आदित्य, काय झालं तुला? असं का चिडचिड करतोय तू? आदित्य म्हणाला, कुठं काय, काही नाही झालं मला. अंकिता म्हणाली, आदित्य, मला समजते तुला कसली भीती वाटते ते म्हणून. तुला असंच वाटतं आहे ना की तुमच्या दोघांची कुंडली जुळली नाही तर? अंकिता आणि आदित्यची भीती अगदी अचूक ओळखलेली होती. आदित्य म्हणाला, अंकू, जर खरंच आमचे गुण नाही जुळले तर मग काय होईल? नाही, मला ती रिस्क घ्यायची नाही आहे आता. सुरुवातीलाच आमच्या लग्नामध्ये या कुंडलीमुळे अडथळे नको यायलात. अंकिता म्हणाली, आदित्य, तसं काहीही होणार नाही आहे. तू कशाला टेन्शन घेतोस? उलट मला तर वाटते की तुमचे सगळे गुण जुळतीलच. आणि आदित्य, कुंडली मिळवणं खूप महत्वाचं असतं रे. आदित्य म्हणाला, पण अंकू. अंकिता म्हणाली, आदित्य, तू एवढा हायपर होऊ नकोस. त्यांना कुंडली मिळवू दे, आणि मी आहे की. जर काही इश्यू झालाच तर त्यावर माझ्याकडे एक से एक बळकट सोल्युशन आहे. पण मला खात्री आहे त्याची गरज नाही पडणार आहे आपल्याला. घरच्यांच्या समाधानासाठी तरी हे करावंच लागणार आहे, नाहीतर पुढे जाऊन त्यांच्या मनाला हुरहुर लागेल. शेवटी कितीही झालं ना तरी लग्नासाठी कुंडली जुळवावीच लागत असते. खूप महत्वाचा घटक असतो हा लग्न कार्यामध्ये. पण तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी करेल काहीतरी.
सगळं तुझ्याच मनासारखं होईल आदित्य. आदित्य म्हणाला, ठीक आहे, तू बोलती आहेस तर मला चालेल, पण मी तुला आधीच सांगत आहे अंकिता, यामुळे आमच्या लग्नामध्ये काहीच प्रॉब्लेम यायला नको आहे. अंकिता म्हणाली, अजिबात नाही होणार आहे, आय एम प्रॉमिस. आणि तू एवढा पॉझिटिव्ह नको होऊस. नाऊ स्माईल अँड लेट गो. दोघेही खाली येतात आणि आदित्य पत्रिका मिळवण्याची संमती देत असतो. त्यामुळे दोन्ही कुटुंब खुश होतात. त्यांना आनंदात बघून आदित्य देखील खुशच असतो. परंतु परंतु त्याच्या मनाला हुरहुर पण लागलेली होती. नमस्वी त्याचं पहिलं प्रेम होतं म्हणून. तो नमस्वीला घेऊन खूपच पॉझिटिव्ह झालेला असतो. त्याला नमस्वीला कोणत्याही क्षुल्लक कारणाने आता गमवायचं नव्हतं आणि म्हणूनच तो मध्ये मध्ये असं वेड्यासारखा वागत होता. पण बोलतानाच ना की प्यार में तो अच्छे अच्छे लोग भी पागल हो जाते हैं. आदित्य नमस्वीच्या लग्नाच्या तयारीला जोमाने सुरुवात होत असते. आदित्यचे बाबा गुरुजींना बोलवून पत्रिका जुळवून घेत असतात आणि सुदैवाने त्या दोघांचे 36चे 36 गुण मिळत असतात. त्यामुळे आदित्यचं मन सुद्धा हलकं होतं. तो जरा टेन्शन मधून बाहेर येतो. पण नमस्वीच्या मनात मात्र एक गोष्ट सारखी सलत होती. तिला आदित्यपासून सत्य लपवण्याचं वाईट खूप वाटत होतं, पण तिचाही नाईलाज झालेला होता. तिने भूतकाळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यासाठी तिला आदित्यपासून सत्य लपवणं योग्य वाटत होतं. कधी कधी तिच्या मनात यायचं की एकदा आदित्यला सगळं खरं सांगून टाकावं, पण दुसऱ्या क्षणी ती स्वतःला सावरायची. तिला आता आदित्यला गमवायला परवडणार नव्हतं. त्यासाठी ती भूतकाळाला विसरायला मनापासून प्रयत्न करतच होती आणि त्याचं कारण फक्त आदित्य होता. आदित्य आणि नमस्वीच्या लग्नाचा मुहूर्त 1 महिन्यानंतर निघालेलाच होता. त्यामुळे दोघांच्याही फॅमिलीने तयारीला सुरुवात केलेली होती. त्यांनी आपसात सगळे कामं वाटून घेतलेली होती. कोणी हॉल बुक करत होतं, तर कोणी पत्रिका सिलेक्ट करत होते. कुणी कॅटरर्सना जेवणाची ऑर्डर देत होतं, तर कुणी दागिन्यांची जबाबदारी घेत होती. त्यामुळे काम करणं सोयीचं झालेलं होतं. आदित्य नमस्वीचा आता रोज फोनवरती थोडं थोडं बोलणं चालू झालेलंच होतं. तो ऑफिसमधून वेळ मिळेल तसा लंच टाईममध्ये तिला भेटायला शाळेतही जायचा. नमस्वीलाही आता आदित्यची सवय झालेलीच होती. तिला सुद्धा रोज तो यावा, तिला भेटावा असं तिला वाटत होतं. ती रोज शाळा सुटल्यावर त्याची वाट बघत थांबायची. आदित्य देखील नियमित तिला शाळेतून घरी सोडायला आणि घरी सोडता सोडता कॅफेसाठी पण घेऊन जायचा तिला. कुठं बाहेर पण फिरायला जायचे. तिथे छान गप्पा मारत ते दोघे एकत्र वेळ घालवायचे. एकमेकांना जाणून समजून घेण्याचा प्रयत्न ते दोघे सुद्धा करत होते. जणू तो त्यांचा दिनक्रम झालेला होता. आदित्य तर नमस्वीच्या प्रेमात अखंड बुडालेला होता आणि आदित्यचं प्रेमळ स्वभाव, त्याचे विचार, त्याचं बोलणं, नमस्वीबद्दलची त्याच्या मनात असलेली काळजी, आपुलकी यामुळे नमस्वीलाही तो खूप आवडू लागलेला होता. पण तिने स्वतःच्या मनाला आवर घातलेला होता, कारण तिला माहिती होतं की ती जर त्याच्यात गुंतत गेली आणि पुढे जाऊन आदित्यला तिचं सत्य समजलं तर तो तिला कदाचित सोडून सुद्धा देईल आणि तेव्हा तिला त्याच्याशिवाय जगणं खरंच कठीण होऊन जाईल असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती आदित्यपासून अंतर ठेवूनच वागत होती. त्याच्यामध्ये थोडं लांबच राहायची, पण नकळत ती त्याच्याकडे ओढली जात होती. त्यांच्यात अडकत चाललेली होती आणि हेच तिलाही समजत नव्हतं. नमस्वी आता पहिल्यासारखी नॉर्मल वागायला लागलेली होती. तिच्यात झालेला बदल पाहून तिचे आई बाबा पण खूप खुश झालेले होते. त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला होता आणि त्यांना नमस्वीसाठी आदित्यला निवडून योग्य केलेला आहे, योग्य जोडीदार निवडलेला आहे असं त्यांना आता वाटत होतं. त्यांना आता त्याची खात्री सुद्धा झाली होती. आदित्यमुळे नमस्वी नक्कीच पहिल्यासारखी आनंदी राहील आणि तिच्यासोबत जे काही घडलं ना ते एक वाईट स्वप्न समजून ती लवकरात लवकर पूर्णपणे विसरून जाईल असं त्यांना वाटत होतं. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.